गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री राधा कृष्णाय नमः। तपोधन ऋषी प्रती कथा पुरती सांगती नारद नारायणा प्रती प्रश्न काय करीतसे। श्री संतांची या माता चरणावरील संस्कारावरही करी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही नायगाव नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या राजुरा मारुती मंदिरामध्ये पवित्र असणारा हा पुरुषोत्तम ग्रंथ यथासारख्या पद्धतीने चालू आहे। सज्जन हो मागव हो पहिलं देवादिदेव भगवान पुरुषोत्तम परमात्मा त्या परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक हो, मारुती रायाच्या चरणावर नतमस्तक हो। या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूर्य सज्जन मायबाप वयोव्रत तपोवर्गाने ज्ञानवर्ग सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक हो। पुरुषोत्तम ग्रंथातील हा 8वा अध्याय आणि 8व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे। कवी ग्रंथ करते गणपती देवाला नमस्कार करून सरस्वती मातेला वंदन करून भगवान पुरुषोत्तम परमात्म्याला वंदन करून कथेला प्रारंभ केलेले आहे। नेमिष अरण्यामध्ये श्रुत मुनी शौनकादिक ऋषी मंडळींना कथा सांगाले आणि ते शौनकादिक ऋषी मंडळी श्रुत मुनींना प्रश्न विचारू लागले आणि बद्रिकाश्रमाच्या बाजूला नारायण स्वामी महर्षी नारद मुनीला ही कथा सांगायला कथा असणारी अतिशय रसाळ आणि गोड आहे। सज्जन हो जीवाच्या उद्धारासाठी हा पुरुषोत्तम मास आहे आणि मग या जीवांनी त्या पुरुषोत्तम परमात्म्याची आठवण करावं, चिंतन करावं, त्या भगवंताचं नामस्मरण करावं, त्या भगवंताची कथा ऐकावं आणि या महिन्यामध्ये दान धर्म करावं, उदार अंतकरणानं दान करावं। जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे व्यंच करी अशा प्रकारचा विचार करून हा जीव असणारा गोलोकाच्या ठिकाणी कशा प्रकारचा जाईल हा ग्रंथ ऐकून तुम्ही आणि आचरण करून या जीवाचा उद्धार करून घ्यावं अशा प्रकारचा हा पुरुषोत्तम मास किंवा हा पुरुषोत्तम ग्रंथ आहे, तुम्हाला आम्हाला आचरणात आणायचा आहे असं या ठिकाणी सांगू लागले। नारायण सांगा भाते विष्णूचा काय ओळखून ताते तुझी काय घडले ते उत्सुकता लागली। सज्जन माधव नारायण परमात्म्याला महर्षी नारद मुनी विनंती करून म्हणाले, म्हणजे देवा गोलोकाच्या ठिकाणाहून विष्णू परमात्माच्या अधिक मासाला पुरुषोत्तम मासाला सोबत घेऊन वैकुंठाच्या ठिकाणी गेली आणि तिथं गेल्यावर काय झालं ही गोड कथा रसाळ कथा तुम्ही आम्हाला सांगा देवा अशा प्रकारचं नम्रतेनं नारद मुनी नारायण स्वामीला नारायण भगवंताला प्रश्न करू लागले। ही कथा जगाशी तकारी आशिराशी घालना बाध्या मारती झाली हे प्रभो। बघा माझं नारायण स्वामी असणारे म्हणाले का बाबा ही कथा असणाऱ्या जगाच्या हिताची आहे असं माझ्या अंतकरणातला विषय झाला। माझ्या मनाला असं वाटलं की खरंच ही कथा जर आम्ही ऐकल्या तर नक्की जगाचा उद्धार होईल, जगाच्या कल्याणी संतांच्या विभूती देह कष्टविधी परोप पाहिजे। कारण महर्षी नारद मुनीचा विचार कसा आहे, भगवान नारायण परमात्म्याला का कथा सांगायला लावले म्हणजे या कथेला कथा मी ऐकल्यावर मग ही कथा असणारी जगामध्ये प्रसिद्ध होईल, जग असणारी ही कथा ऐकील आणि जगाचा उद्धार होईल। हा जीव असणारा मायावरती सागरा अडकलेला आहे, या जीवाला कशा प्रकारचं ताबून घेता येईल असा विचार असणारा महर्षी नारद मुनीचा आणि म्हणून महर्षी नारद मुनी त्या नारायण स्वामीला विनंती करून ही कथा असणारी सांगण्यासाठी प्रवृत्त करू लागले। अशा प्रकारची असणारी कथा काय तयाशी आनंदुनी नारायण बोलती संबोधुनी
नारदा प्रेमता कोणी विष्णू कृष्ण एकते. सज्जनांनो, मला पाहून त्यावेळेस ऐकल्यावर नारायण परमात्म्याला अतिशय आनंद झाला. आनंदाने त्या ठिकाणी बोलू लागले, म्हणजे नारदा तू कथा ऐक बरं काय. विष्णू आणि विष्णूचा भोक्ता अधिक मास त्या ठिकाणी वैकुंठीला गेले आणि वैकुंठीला गेल्यावर जी कथा झाली ती कथा असणारी तुला सांगतो. तू फक्त लक्ष दे, अवधान दे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे महाराज, तरी अवधान एक वेळ दिले मग सर्व सुखाचं पात्र होईल हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. कारण कुठलंही कार्य अवधान देऊन जर केलं, लक्ष देऊन जर कार्य केलं तर त्याचं फळ असणार त्या ठिकाणी परिपक्वता मध्ये मिळते. म्हणून नारद मुनी आपण लागले की नारदा तुम्ही असणार लक्ष देऊन ऐका. अशा प्रकारचं नारायण परमात्मा बोलू लागलेले आहे. हरी महागुणमया अशी त्याची संगमया विष्णू गेले राहावया वैकुंठाशी आपुल्या. सांगू लागले बाबा, नारायण परमात्मा म्हणजे त्या विष्णूची माया असणारे महागूढ आहे. प्रकार गूढ म्हणजे गहन आहे. आणि विष्णू परमात्मा असणारे कुठं गेले तर वैकुंठीला गेले. आणि वैकुंठीला गेल्यावर काय होते आहे का, अधिक मासाचे तीर्थस्थान तिथले व्यवस्थित तेले तोही आनंदित मुख्य मास सर्वात. बघा माय बापू, त्या अधिक मासाला असणाऱ्या वैकुंठीचे विष्णू परमात्म्याला तिथं आपल्या ठिकाणी स्थान दिलं. आणि मग तो 12 महिन्यापेक्षाही श्रेष्ठ हा 13वा महिना झाला. कारण याला गोलोकाचे स्वामी, गोलोकाचा भगवान परमात्मा, पुरुषोत्तम परमात्मा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे का, त्या परमात्म्याचा कृपा आशीर्वाद या अधिक मासाला लागला. म्हणून त्याचं नाव सुद्धा भगवंतानं स्वतःचं नाव त्या अधिक मासाला दिलं. आणि म्हणून त्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास अशा प्रकारचं म्हणतात. म्हणून उत्तम नाम जपा पुरुषोत्तम अशा प्रकारचं त्या भगवंताचं स्वतःचं नाव या महिन्याला दिला. आणि तो महिना असणारा श्रेष्ठ झाला असं या ठिकाणी सांगू लागले. उच्चता देता तयाशी समाधान विष्णूच्या मनाशी श्रीकृष्णाची प्रभुताशी पतित उद्धारी. बघा माय बापू, वैकुंठवासी असणाऱ्या विष्णू परमात्म्याला समाधान झालं. का झालं, कारण श्रीकृष्ण भगवंतानं त्या अधिक मासाला उच्चता दिली, मोठेपणा दिला किंवा त्याचं असणारं श्रेष्ठत्व वाढवलं. कारण 12 महिन्यापेक्षा श्रेष्ठ असणारा हा 13वा महिना केलं. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा उदार अंतकरणाचे आहे, उदारता असणारी त्यांच्याकडे आहे. म्हणून त्यांनी काय केलं तर या मलिन झालेल्या मासाला सुद्धा ज्याला कोणीही जवळ घेतलं नाही, ज्याचं सगळं ब्रह्मांड तिरस्कार केला, त्या महिन्याला उच्चता दिली, मोठेपणा दिला आणि त्याचं श्रेष्ठत्व जगामध्ये वाढवलं. म्हणून त्या वैकुंठीच्या विष्णूला अतिशय आनंद झाला असा प्रकार असणारा झालेला आहे. इकडे श्रीकृष्ण धर्मराजाशी संभाषण करी द्रौपदीशी एवढे दुःख तुम्हाशी अर्जुना कासया. आणि मग इकडे असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या धर्मराजाला, द्रौपदीला, अर्जुनाला असणारं बोलू लागले, म्हणजे तुम्हाला एवढं दुःख का आहे. कारण तुम्ही असणारे सदा सर्वदा माझ्या सोबत आहात, पण तुमच्यावरच एवढे संकट का आले. चिंतन करायची गोष्ट आहे महाराज. देव असणारे त्या पांडवांच्या सोबत होते, सोबत असून सुद्धा त्याला 12 वर्ष वनवास भोगावा लागला, 13वा वर्ष अज्ञात घालावा लागला. म्हणून एवढं दुःख तुमच्यावर का येत आहे. द्रौपदी मातेची छळना झाली असा प्रकार असणारा त्या ठिकाणचा झालेला आहे. तुम्ही पुरुषोत्तम मासाचा अनादर केला साचा तुमचा निवासारण्याचा तेने होय विस्मरण. सांगू लागले बाबा, तुम्ही काय केल्या तर पुरुषोत्तम परमात्म्याचा अनादर केल्या, त्यांना असणारं जवळ केल्या नाही, त्या पुरुषोत्तम परमात्म्याचं कधी चिंतन केल्या नाही, त्या महिन्यामध्ये असणारं कधी कोणाला दान धर्म केल्या नाही, त्या महिन्यामध्ये कधी पुरुषोत्तम परमात्म्याची कथा वाचवल्या नाही, त्या भगवंताची असणारी कथा कधी श्रवण केल्या नाही आणि त्याचा तुम्ही अनादर केल्या. म्हणून असणारं तुमच्यावर एवढे संकट आले असं साक्षात श्रीकृष्ण परमात्मा राजा धर्माला, अर्जुनाला, द्रौपदी मातेला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. तेने अधिक मास विस्मृत गेला जरी येऊया. आणि तो अधिक मास जरी गेला तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे ते काय मोठे गुरुवरी आहेत का, त्यांनी सुद्धा अधिक मासाचा आदर केले.
त्यांनी सुद्धा अधिक मासामध्ये भगवंताचं चिंतन केले. त्या अधिक मासाला असणारं शरणागती पत्कारले आणि म्हणून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं नाही. असं असणारं भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या पांडवांना असणारं सांगू लागले. ना तरी व्यासे शिकविली तो विद्या पाहिजे अभ्यासिली, म्हणून इंद्र नक्की केली अर्जुनाने तपस्या. ऐका म्हणले बाबा, ज्यानं व्यासानं शिकवलं, व्यासानं तुम्हाला हा मार्ग दाखवला आणि त्या मार्गाप्रमाणे जगणं आचरण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर चांगला मार्ग धरावं, कुमार्गाचा त्याग करावं, वाईट मार्गाचा त्याग करावं, सज्जनाची संगत करावं, संतांची संगत धरावं आणि मग त्या ठिकाणी आचरणामध्ये चांगल्या प्रकारचं आचरण करावं. आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळाला श्रीपती यांनी म्हणते. अशा प्रकारचा अर्जुना तुम्ही असणारा त्या अधिक मासाचा तिरस्कार केल्या, त्या अधिक मासाबद्दल चांगला विचार मनात येऊ दिला नाही. म्हणून मी तुमच्या सोबत जरी असलो तरी तुम्हाला असणारं तुमचं कर्म भोगावं लागते. अशा प्रकारचं बोलू लागले. तयाची लागुनी चिंता वियोगाने दुःख करिता, पुरुषोत्तम मासाशी आता विसरला की काय. आणि म्हणून तुम्ही काय केल्यावर काय, त्याच्यामुळे तुम्हाला चिंता लागली. चिंता लागल्यामुळे असणारं तुम्हाला असं वाटले भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे मोठमोठे वीर असणारे, एवढे बलाटे वीर आणि हे तपस्वी आहेत का, हे गुरुवरी असून सुद्धा तुम्हाला तुमच्या संगतीत नाही का, असं या ठिकाणी चिंता लागली असेल यदा कदाचित. परंतु तुम्ही असणाऱ्या त्या चिंतेमध्ये मग्न होऊन तुम्ही त्या अधिक मासाला विसरल्या का, त्या अधिक मासाचा आदर केला नाही का, त्या अधिक मासाला असणारा तिरस्कार केल्या का, त्या पुरुषोत्तम मासाला जवळ घेतल्या नाही का, अशा प्रकारचा विचार असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या पांडवाला असणारं सांगू लागले. तुमचे पूर्वीचे दुरित ते तर तुम्ही काय करीत, कर्म बदलावगे संतत घडे जैसे कर्म. सांगू लागले बाबा, तुमचं पूर्वीचं करीत आहे, पूर्वीचं कार्य आहे ते असणारं तुम्हाला भोगावंच लागते. पूर्वी जन्मीचं जर आमचं कर्म वाईट असलं तर या जन्मी असणारं ते फळ भोगावं, ते आपण तरी काय करता येते महाराज. म्हणून राजा धर्माला म्हणू लागले, तुमचा काय दोष आहे, संचितच कशा प्रकारचा आहे तुमचं. प्रारब्धामुळे असा खेळ घडून आला आणि म्हणून असणारं पूर्वी जन्मीचं जर काही पाप असलं ते जर पाप नाहीसं करायचं असलं तर हे अधिक मास आहे, पुरुषोत्तम परमात्मा आहे, त्या भगवंताचं कार्य करावं लागते. या अधिक मासामध्ये दान धर्म करावं लागते. यथामती यथाशक्ती. दान धर्म म्हणजे काय, आपल्याजवळ नाही ते वस्तू देवावं का, अजिबात नाही महाराज. बरं काय, म्हणून जे आपल्याला घडल तेवढं दान करावं, आदर करावा, भगवंताचं चिंतन करावं, भगवंताची कथा सर्वांना करावं आणि मोकळ्या अंतकरणानं शुद्ध भावानं त्या भगवंताला शरण जावं, असा प्रकार असणारा सांगू लागले. सुख दुःख भय कुशल पूर्वकर्मे लाभे केवळ, अष्टकते अशी आढळ गर्व न चले कोणाचा. सज्जनांनो माझा को सुख दुःख हे केवळ असणार भय वगैरे कयामुळे आहे, हे पूर्वी जन्मीच्या कर्मानुसार आहे बरं काय. आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज, तुकाराम म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. तुकाराम महाराज म्हणले बाबा, पूर्वी जन्मीचा पुण्याचा ठेवा होता म्हणून त्या भावामुळे भगवंताची प्राप्ती झाली, भगवान परमात्मा आम्हाला मिळाले. म्हणून तुम्हाला आम्हाला सांगू लागले बाबा, पूर्वकर्म जर चांगलं असलं तरच आम्हाला भगवंताची आवड निर्माण होते, तरच आम्ही या भगवंताकडे येऊ शकत्या. त्या भगवंताच्या कथेमध्ये आम्हाला आवड निर्माण होते, कथा असणारी आम्हाला रुचते किंवा गोड लागते. जर पूर्वजन्मीचं कर्म जर आमचं गहन असलं तर आम्हाला इकडे यायला आमचे पाय सुद्धा साथ देणार महाराज, आम्ही इकडे अजिबात येऊ शकणार. आणि म्हणून पांडवाईला सांगू लागले भगवान परमात्मा, तुमचं पूर्वीचं कर्म काहीतरी गहन आहे आणि म्हणून तुम्हाला हे दुःख भोगावं लागत आहे. अशा प्रकारचं श्रीकृष्ण परमात्मा त्या पांडवाईला असणारा बोलू लागले. आणि अन्यही वृत्तांत दुःखाची कारण घडत, तो तर तुम्हाशी विस्तृत प्रश्न म्हणे सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, बाबा दुःख याला सुद्धा कारण लागते. बघा, सुख यायला कारण लागते, दुःख यायला कारण लागते. कारणाशिवाय आमच्याकडे सुख दुःख येत नाही.
जर आमचं त्या ठिकाणी कारण वाईट असलं, कर्म वाईट असले, तरच आमच्याकडे दुःख नावाची वस्तू येते. आणि सहसा काही लोक म्हणतात त्या फलाण्या माणसाला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही बघा, बरंच वाईट कर्म करायलंय पण त्याच्यावर दुःख येत नाही. पण ना बाबा हो, पूर्वी कर्माचा त्याच्याकडे पुण्याचा साठा आहे. पूर्वी जन्मामध्ये त्यानं चांगलं कर्म केलेलं आहे, चांगलं आचरण केलेलं आहे, म्हणून या जन्मामध्ये त्याला सहसा वाईट असणारं त्या ठिकाणी दुःख येत नाही. म्हणून तुम्हाला तुमच्यावर जे दुःख येणार आहे त्याचं काय कारण आहे ते तुम्हाला सांगतो पांडवा, राजा धर्मा आणि तुम्ही असणारा ऐका. अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या पांडवांना बोलू लागले. आणि तुला ही द्रौपदी पूर्वजन्माची कोण होती? मेघावी ब्राह्मणाची पुत्री सुंदरी सुलक्षणा. अर्जुना एक म्हणले, ही जे मुलगी असणारी कोण होती पूर्वजन्माची? मेघावी नावाचा ब्राह्मण आहे बरं काय. आणि त्या मेघावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी होती आणि ती फार सुंदर होती महाराज. सौंदर्याची खाण होती, गुणवान होती. अशा प्रकारचं त्या द्रौपदीचं पूर्वजन्मीचं व्रतात असणारं त्या ठिकाणी भगवान परमात्मा कोणाला सांगाले तर त्या पांडवाला सांगायला. आणि ती पांडव असणारे त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून ही गोड कथा असणारी ऐकू लागले. तिसा मासा वाढली तस वर्षाची झाली, विशाल तरुपवळी सुकुमार सुंदर. सत्यनाव मागापो भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले तर दिवसेंदिवस ती मुलगी असणारी वाढली बरं काय. आणि ती वाढल्यावर जवळपास 10 वर्षाची झाली आणि 10 वर्षाची मुलगी अतिशय सुंदर दिसू लागली. कारण सौंदर्याची खाण होती, गुणवान होती, रूपवान होती आणि ती अतिशय सुंदर असणारी गोड असणारी मुलगी बघणाऱ्याला असणारा उत्सुकता आनंद असणारा वाटू लागला. अशा प्रकारची त्या मेघावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी ही होती बरं काय. हे कोण कोणाला सांगायला मान तर हा श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना कथा सांगायला. कोणाची कथा सांगाले तर त्या द्रौपदी मातेची कथा सांगायला. का पूर्वी जन्मामध्ये तिला कोण होती, त्या जन्मामध्ये कशा प्रकारचं आचरण केले असं असणार भगवान परमात्मा त्या पांडवांना असणार सांगू लागले. चतुर गुणवती बाला या कुलती लाडकी तिथ्याला, साहित्यातही कुशला नीती ज्ञानही विशारदा. बघा ती कशी होती महाराज, चतुर्य गुणवान असणारी होती बरं काय. साहित्य कलेमध्ये अतिशय कुशल होती आणि ज्ञानाने कशी होती तर जसं काय शारदा आहे की काय, सरस्वती माता आहे की काय, अशा प्रकारची बुद्धी असणारी त्या मुलीची होती. फार गुणवान, फार रूपवान आणि फार ज्ञानवान असणारी मुलगी होती. असं असणार त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगू लागले. जैसा पुत्र असावा तैशी आदरुणी भावा, पिता जशी मानित ठेवा भाग्याचा आपुल्या. बघा माय बापू, तो मेधावी नावाचा ब्राह्मण काय करत होता, ज्याप्रमाणे मुलावर बाप प्रेम करते तेवढंच प्रेम असणार त्या मुलीवर असणार करत होता. कारण त्या ब्राह्मणाला एकच मुलगी होती महाराज, मुलगा नव्हता. आणि म्हणून मुलाला जेवढा बाप प्रेम करते, जीव लावते, तेवढं प्रेम तेवढं जीव असणारा हा मेधावी नावाचा ब्राह्मण त्या मुलीवर करत होता. अफाट असणारा जीव त्या मुलीमध्ये ओतत होता आणि त्या मुलीला असणारा त्या मुलीचा सांभाळ करत होता. असा प्रकार असणारा एवढं काय. जप तसे फुला सारखी मोती मात्र सुखा पारखी, पिता काळजी करी सारखी मने सदा हळूवार. आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी जपत होता ते फुलासारखं. बघा जसं माय लेकराला त्याला हातातल्या फोडासारखं सांभाळते, तशा प्रकारचा तो बाप असणारा तो मेधावी नावाचा ब्राह्मण आपल्या मुलीचं संरक्षण करत होता, जपत होता, त्याची काळजी घेत होता, तिला काम लावत नव्हता. आणि म्हणून लाडामध्ये असणारी ते पाळलेली लेक, लाडामध्ये असणारा आनंदानं राहिलेली मुलगी, अतिशय सौंदर्यवान असणारी आणि त्या मुलीवर असणारा त्या ठिकाणी सर्व प्रेम हा बाप असणारा मेधावी नावाचा ब्राह्मण आपल्या मुलीला असणार ते थोटावर काय. तीज एवढ्या मुली तयाची लग्ने राहिली, संसारात सुखे पाहिली लागले प्रियने. आणि मग तिच्या काही मैत्रिणी होत्या, मैत्रिणी झाल्या, त्या सगळ्या मुलीचा असणारा विवाह झाला, लग्न झालं.
आणि लग्न झाल्यावर त्या आपापल्या संसारामध्ये मग्न झाल्या. बरं काय ते संसारामध्ये तल्लीन झाल्या, पण या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न मात्र झालेलं नव्हतं. कारण ती असणारी फार सौंदर्यवान होती, फार गुणवान होती आणि मग तिच्यासारखा योग्य वर असणारा भेटत नव्हता. म्हणून असणारा त्या ठिकाणी त्या बाकीच्या सगळ्या मुलीचं लग्न झालं. आता इकडं काय होते आहे का ते तर वय सुलभ कामना उपजे बोलेचे म्हणा पाहून या सखी सखीना लग्नाविषयी आपुल्या. आता बघा माय बापू कोणालाही असा विचार मनामध्ये येते, कारण सोबतच्या लेकराचं लग्न झालं, त्याला लेकर बाळ झाले आणि ते जर कधी माहेर आले लेकराला घेऊन, तर या मुलीला सुद्धा वाटते की माझं लग्न का झालं नसेल, मला पण असणारा लेकर बाळ होत होते, माझाही संसार असणारा सुखाचा होत होता, असा विचार असणारा कोणाच्या मनात आला? त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीचा. बरं काय ती मनामध्ये म्हणू लागली, मनामध्ये झुरझुर लागली, चिंता लागली. म्हणजे माझ्या सर्व मैत्रिणीचं लग्न झालं, सर्वांना लेकरं बाळ झाले, सर्व आनंदाने राहू लागले, पण माझं का लग्न झालं नसेल, अशा प्रकारची चिंता त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीला लागली. असा प्रकार असणारा त्या ठिकाणी झालेला आहे. माझ्या आई होईल विवाह पती पाहुणी म्हणा मोह घडेल केव्हा ममदेह अर्पणपती राजा. आणि मग ती मुलगी म्हणू लागली, बाबा माझा विवाह कधी होईल, माझा मालक कधी मला भेटेल, माझा पतिदेव मला कधी भेटेल आणि माझा देह असणारा हा त्या पतीवर कधी मी ओवाळून टाकल. बरं काय पती हा परमेश्वर आहे आणि मग असणारा मी माझा देह त्या पतिदेवाच्या सर्व कार्यामध्ये तल्लीन करेल. अशा प्रकारचा विचार असणारा त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीमध्ये, म्हणजे या द्रौपदीच्या पूर्वजन्मामध्ये हा विचार असणारा येऊ लागला. काय बालकेती किती गोड रांग ताती दुड दुड किती मजला आवड पाहताही होत असे. आणि त्या मैत्रिणीच्या लेकराला बघितलं, ते लेकर असणारे रांगू लागले, रांगते दूर दूर रांगू लागले, तर आनंद वाटू लागला. कारण याला बघल्यानं आनंद वाटायलाय, पण माझं जर लग्न झालं असलं, मलाही असं सोन्यासारखं जर लेकरू जन्माला असलं, तर ते लेकरू माझं रांगत होतं, मी धावून जाऊन त्या लेकराला घेत होतो, त्याला माझ्या गळ्याला लावत होतो. असा प्रकार असणारा तिच्या मनामध्ये येऊ लागला, विचार येऊ लागला आणि म्हणून असणारा तिला थोडस चिंता लागली. असा असणारा त्या ठिकाणी झालेले आहे. आयशी करीत असे मनोरथ परी सर्व जाती व्यर्थ नसे काहीच घडत विवाह संबंधे. आणि मग अशा प्रकारचं ती विचार करू लागले मनामध्ये, पण कुठल्याही प्रकारचं ती घटना त्या प्रकारची घडना आली. महाराज मनामध्ये दुःख वाटू लागलं. कुठेही असणारा वर योग्य ते येणं आला, विवाह असणारा होणं आला, सोयरीक असणारी जुळणं आली. म्हणून असणारा त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीला अतिशय दुःख वाटू लागलं, चिंता वाटू लागली. आता माझं कसं होईल, मला पतिदेव भेटेल की नाही, माझे लेकरं बाळ मला होतील की नाही, अशी चिंता असणारी त्या मुलीला लागली. बरं काय कधी तसे विचार लग्न आहे खरोखर तरी बघ कोणते सुकर हेतू माझा पूर्वीला. बघा महाराज त्या ठिकाणी विचार करू लागले, बाबा म्हणजे कधी माझा पतिदेव भेटल, माझा लग्न कधी होईल, मला लेकरं बाळ कधी होतील, पण हे सगळं असणारा हेतू व्यर्थ जाऊ लागला. मनामध्ये चिंताच लागू लागली, हुरवून असणारी त्या मुलीला लागले. असा प्रकार झालेला आहे. कोणती कथा ऐकावी कोणाची सेवा करावी प्रार्थना ऋषीची बोलावी यात्रा तरी कोणाची कोणती. ती मुलगी विचार करू लागली, बाबा कुठलं व्रत करावं, कोण्या देवाला शरण जावं, कोण्या ऋषीला शरण जावं, कुठल्या देवाची यात्रा करावं, कोण्या देवाला पायी जावावं, गेल्यावर मला ते देव प्रसन्न होईल का, असे अनेक विचार मनामध्ये आले. महाराज काय व्रत करावं म्हणाली बाई, कधी म्हणाले तीर्थयात्रा करावं काय, कधी असणारा कोण्या ते संतांना शरण जावावं का, कधी कोण्या देवाला शरण जावावं का, अशा प्रकारचा विचार असा असणारा त्या मुलीच्या मनात येऊ लागला. आणि काय होते बोला, कैसे देवा जुनी राहिले माझी निजुनी होऊ लागले मी जुनी वर मागणी घालीना. आणि म्हणून त्या ठिकाणी विचार करू लागले, बाबा माझे मी असणारे वरचेवर असणारा माझं वय वाढू लागलं आणि मग देवानं सुद्धा माझ्यावर कृपादृष्टी केलेली नाही, अजूनही कुठला वर मला मागाय आलेला नाही आणि मग माझं तर वय असणारं त्या ठिकाणी वरचेवर वाढू लागलंय. असा विचार असणारा त्या माईच्या मनामध्ये त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीच्या मनात येऊ लागला. काय एवढा पिता विद्वान परी कैसा बुद्धिहीन विवाहासाठी प्रयत्न करीना कोठेही. आणि मग पुन्हा आपल्या बापाला बोलू लागले मनामध्ये की म्हणजे माझा वडील असणारे एवढी बुद्धिवान आहे,
चातुर्यवान आहे बरं काय आणि विद्वान आहे का एवढं असून सुद्धा माझ्या विवाहासाठी कुठल्याही प्रकारचं धडपड करत नाही का कुठे असणारं जात नाही का कुठं मुलगा बघत नाही का कसं असं तेव्हा अशा प्रकारचा विचार करू लागले बरं काय ही वाढत कसे कुमारी गोराशा अशा घरी परी मनावरी नच घरी योग्य कार्य कराया आणि म्हणून ती मुलगी म्हणू लागली बाबा मी वरचेवर असणारं वागू लागलो माझं वय जास्त व्हायलंय परंतु माझे वडील मनाकडे लक्ष देणं आले ता मनात विचार करणं आले ता माझी मुलगी असणारी त्या ठिकाणी मोठी झालेली आहे तिचं लग्न करावं असा विचार माझ्या वडिलांच्या मनात येत नाही म्हणून त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी दुःख असणार करू लागली बरं काय समवेशक मैत्रिणी गेल्या संसारात रंगुनी कैसे सुखावती पतीला दे वेळेला आणि म्हणून लागले बाबा माझ्या समच्या जे मैत्रिणी होत्या ते संसारामध्ये मग्न झाल्या त्याला लेकरं बाळ झाले त्याला पतिदेव मिळाला त्या पतिदेवामध्ये त्या लेकरामध्ये मग्न झाले बघा त्याच्यामध्ये रमून गेले ते संसारामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी डुबून गेले आणि माझं असणारी अशी अवस्था आहे कधी माझा संसार ताटल कधी मला पतिदेव मिळल असा विचार असणारा त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी करू लागलेली आहे माता गेली देवा घरी की पिता सुनी मी कोरकी दुःख कोणा सांगू मुखी तोंडा सुनी न बोलवे मुलगी विचार करू लागली बाबा मी लहान असतावेळेस माझी आई असणारी मरण पावली बरं काय आणि मरण पावल्यावर बरं माझे वडील आहेत का पण वडील असणारे असं विचारही करणं आले का म्हणून मी माझं दुःख असणारं कोणाला सांगू कशा प्रकारचं सांगू आणि कोणाला दुसऱ्या परक्या माणसाला सांगता येते का अशा प्रकारचा असणारा विचार ती मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी करू लागली